भिवंडी के स्वर्गीय इंदिरा गांधी अस्पताल में भिवंडी लोकसभा के सांसद सुरेश मात्रे उर्फ बाल्या मामा ने किया दौरा। दरअसल आपको बता दें कि बड़ी तेजी से देश में एक वायरस ने दस्तक दिया। इस विषय को लेकर सुरेश मात्रे उर्फ बाल्या मामा ने भिवंडी के स्वर्गीय इंदिरा गांधी अस्पताल के डॉक्टरों की टीम से मुलाकात कर इंदिरा गांधी अस्पताल में इस वायरस को रोकने के लिए किस तरह से सुविधाएं डॉक्टरों के माध्यम से उपलब्ध कराई गई है, इसको लेकर आपको बता दें कि स्वर्गीय इंदिरा गांधी अस्पताल की 2 अधिकारी हैं, डॉक्टर माधवी पांदारे, इनसे मुलाकात की और नियोजन के बारे में जानकारी हासिल की। विशेष तौर पर बता दें कि स्वर्गीय इंदिरा गांधी अस्पताल भिवंडी शहर का एक ऐसा अस्पताल है जहां पर भिवंडी ग्रामीण और शहरवासी अपना इलाज करवाते हैं, लेकिन स्वर्गीय इंदिरा गांधी अस्पताल हमेशा सुर्खियों में बना रहा। मरीजों की अच्छी सुविधा, डॉक्टरों की टीम, नर्स की बढ़ोतरी और साथ ही साथ यहाँ पर 200 बेड जो लाए गए। यहाँ पर कई बार राजनीतिक मुद्दा, राजनीतिक अखाड़ा स्वर्गीय इंदिरा गांधी अस्पताल को बनते हुए देखा गया। आपको बता दें कि यहाँ पर भिवंडी लोकसभा के नवनिर्वाचित जो सांसद सुरेश मात्रे उर्फ बाल्या मामा ने भी अब यहाँ पर पहली बार दस्तक दी। देखना यह है क्या भिवंडी के स्वर्गीय इंदिरा गांधी अस्पताल में बदलाव होगा या नहीं, क्योंकि कई अहम मुद्दों को लेकर जो है यहाँ पर बातचीत भी की गई। इस बीच आपको बता दें कि भिवंडी लोकसभा के सांसद सुरेश मात्रे उर्फ बाल्या मामा ने जब से चुनाव जीते पहली बार स्वर्गीय इंदिरा गांधी अस्पताल पहुंचे, जो कि बड़ी तेजी से कोरोना के बाद जो चीन से एक बार फिर से एक जो वायरस जिसे HMPV के नाम से जाना जा रहा है, इस वायरस ने भारत के कई राज्यों में दस्तक दी। इसको लेकर बता दें कि लोगों के अंदर एक डर सा फैल गया है, क्योंकि कोरोना वायरस के बाद ये दूसरा वायरस है। इसको लेकर बता दें कि आरोग्य विभाग के लोगों से खासकर मुलाकात भिवंडी लोकसभा के सांसद करते हुए दिखाई दी। ऐसे में सांसद सुरेश मात्रे उर्फ बाल्या मामा का खासकर बता दें कि स्वर्गीय इंदिरा गांधी अस्पताल की जो डॉक्टरों की टीम थी, उन्होंने फूलों की गुलदस्ता देकर उनका स्वागत किया। तो वहीं पर स्वर्गीय इंदिरा गांधी अस्पताल की जो अधीक्षक हैं डॉक्टर माधवी पांदारे, इन्होंने भी अपने वक्तव्य में जानकारी दी कि जो वायरस फिलहाल देश में दस्तक दे चुका है HMPV, इसको लेकर उन्होंने क्या नियोजन किया है, आइए सुनते हैं। HMPV म्हणून नवीन व्हायरस जो आलेला आहे, आतापर्यंत 2-3 जागेवर शिरकाव केल्याचं आपण पाहिलं असेल। महाराष्ट्र शासनाने देखील त्याविषयी ज्या काही काळजी घ्यायची असेल किंवा काही मेसेज टाकलेले आहेत, तर त्या संदर्भात IGM रुग्णालय हे भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालय जरी असले तर भिवंडीतील 8 ते 10 लाख लोक जिथे येतात, ट्रीटमेंट उपचार घेतात आणि म्हणूनच साहजिकच भिवंडीसारख्या शहरात या रुग्णालयाला फक्त याच्यासाठी भेट दिली की या व्हायरस संदर्भात उद्या असा काय प्रकार घडला तर कशा प्रकारचं नियोजन हे केलेलं आहे, म्हणून त्या संदर्भात मी भेट घेतलेली आहे आणि त्या संदर्भात मॅडमशी देखील चर्चा केली। त्यांनी देखील ऑलरेडी चांगल्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत आणि त्या संदर्भात काही औषधोपचार असतील किंवा इतर काही विषय असतील तर त्यांनी त्याची काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं। आणि त्या संदर्भात मी एक पत्र हे आज त्यांना दिलेलं आहे, स्वतः पाहणी देखील केलेली आहे। पाहणी दरम्यान त्यांची व्यवस्था ही व्यवस्थित वाटली आणि म्हणून ह्या रोगाविषयी खास करून लोकांना आपल्याला देखील सांगतो, घाबरायचं काही कारण नाही, कारण कोरोनापेक्षाही कमी क्षमतेचा हा व्हायरल आहे, म्हणून घाबरायचं काही कारण नाही। उलट घाबरून न जाता असा काही प्रकार घडला तर त्वरित याच्यावर आपण सगळ्यांनी उपचार करावे। 2 ते 3 दिवसात, 4 दिवसात सहज पेशंट बरा होऊ शकतो आणि म्हणून सगळ्यांना कोणालाही घाबरायचं कारण नाही। आणि इथं IGM मध्ये चांगली व्यवस्था मॅडमने केलेली आहे। शासनाची उदासीनता काय माहीत नाही, परंतु याविषयी मी देखील स्वतः आता मागणी करणार आहे, कारण हे जिल्हा रुग्णालय व्हायला हवं। असं सगळे बोलतात की नवीन 200 बेडचं मंजूर झालेलं आहे, परंतु अजूनपर्यंत तसे काय हालचाल दिसत नाही।
कुठंतरी काय अटकलं असेल, का अटकले काय नाही याच्याविषयी मी सविस्तर माहिती घेईन, कारण हा सगळ्या भिवंडीवाल्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. ॲम्ब्युलन्सबद्दल काय, कारण ॲम्ब्युलन्सचं जर नसेल तर मी स्वतः 2 ॲम्ब्युलन्स देईन या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. मी पहिले पाहणी करतो फक्त त्याची व्यवस्थित देखरेख केली पाहिजे. ड्रायव्हर असतील किंवा बघा मी जेव्हा देईन तेव्हा त्याच्यात फक्त त्यांनी ते काय पेट्रोल डिझेल असेल तेवढाच खर्च करायचा, बाकी भाडा आकारला जाणार नाही आणि नाममात्र शुल्क 100 रुपये असेल. कारण इथे जे ॲम्ब्युलन्सवाले आहेत ज्यांच्याकडून रुग्णांची लूट केली जाते ते येथील जे ड्रायव्हर आहेत त्यांना टिपून देत नाही असं पण आरोप लावला जातो. आणि इथले जे वाहनं आहेत ते जवळपास 3 ते 4 वाहनं जे सडण्याच्या स्थितीमध्ये नाही. बघा हे असे काय मक्तेदारी ना ठेकेदारी नाही चालणार. जे असेल प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम करावं. आणि दुसरे उद्या ॲम्ब्युलन्सवाले असतील तर त्यांनीही रुग्णांना त्यांची पिळवणूक करता कामा नये रुग्णांची. तर योग्य तो मोबदला तुम्ही घ्या, पण अशा प्रकारची जबरदस्ती किंवा पिळवणूक केली जात असेल तर चुकीचं आहे. आणि या गोष्टीला स्पष्टपणे मी सांगतो आम्ही तिकडनं आळा घालणार या गोष्टी. मग एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न रुग्णालय प्रशासनाला इथे येतो की इथे सगळ्या सुविधा मिळतात मात्र डॉक्टर मिळत नाही, स्टाफ मिळत नाही, त्यामुळं त्या संदर्भात आपण काय भूमिका घ्याल? बघा हे आपण पाहिलं असेल, माझं नेहमी एक म्हणणं असतं की शासनाने एकतर आरोग्य विषय आणि शैक्षणिक विषय हे 2 विषय खूप प्रायोरिटी बेसवर हाताळायला पाहिजे. आज आपण डॉक्टरांचे पगार पाहता, आमच्या सिस्टर लोकांचे पगार पाहता. शहरात तरी थोडंफार ठीक आहे, ग्रामीण भागात तर खूप वाईट अवस्था आहे. खरं म्हटलं तर ग्रामीण भागात येण्या जाण्याचा प्रवास खर्च एवढा असतो आणि त्यांना पगार जर इथं 60,000 असेल तर 30,000 दिलं जातं, ह्याच्या उलट दिलं जातं. आणि ह्या सगळ्या गोष्टी शासनाने एक धोरण निश्चित करायला पाहिजे. या गोष्टींना प्रायोरिटी देऊन मग हॉस्पिटल असेल, आरोग्य असेल, पोलीस यंत्रणा असेल, यांना प्रायोरिटी देऊन त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. आणि याच्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. नुसते प्रयत्न नाही तर मी त्याच्या गोष्टीचा पाठपुरावा देखील करेन. हा जो नवीन विषाणू आहे व्हायरस, ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस, हा तसा नवीन नाही आहे. 2001 मध्ये नेदरलँड्समध्ये ह्याचं फर्स्ट केस रिपोर्टेड आहे अकॉर्डिंग टू मेडिकल जर्नल. आणि हा जो आहे व्हायरस हा RNA व्हायरस म्हणजे रेस्पिरेटरी सिन्सेशियल व्हायरस RSV या प्रकारातला असून हा बर्ड व्हायरस आहे. आणि साधारणतः ह्याचा इन्क्युबेशन पिरियड 5 ते 7 दिवस आहे. आणि हा इन्फेक्शन जे आहे ह्याचा प्रसार जो आहे म्हणजे ह्याचा स्प्रेड हा ड्रॉपलेट इन्फेक्शन म्हणजे थुंकीद्वारे, श्वसनाद्वारे याद्वारे होतो, तसंच टचद्वारे पण होतो. तर हा जो कोविड व्हायरस आहे त्या कोविड व्हायरसमुळे जे होणारं इन्फेक्शन आहे ते युजली अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे श्वसन मार्गातील वरील भाग आणि खालचा न्यूमोनिया हे दोन्हीला अफेक्ट करत होतं. तसंच त्याच्यामध्ये थ्रॉम्बो एम्बोलिझम म्हणजे ब्लड व्हेसल्समध्ये रक्ताची गाठ होणे असं होतं. तसं ह्या प्रकारच्या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे फक्त अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आणि सौम्य स्वरूपाची लक्षणं जशी फ्लू सारखी लक्षणं, सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखी अशी लक्षणं आढळून आलेली आहे अकॉर्डिंग टू लिटरेचर. आणि ही लक्षणं जर आढळली आपण तर त्याच्यासाठी आपल्याला सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट घ्यायची आहे. म्हणजे जसं की ताप असेल तर तापाच्या अनुषंगाने, सर्दी असेल तर सर्दीच्या अनुषंगाने अशी ट्रीटमेंट घ्यायची आहे. आणि मी नागरिकांना तुमच्या माध्यमातून आवाहन करू इच्छिते की असा व्हायरस इन्फेक्शन याच्याने घाबरून जाऊ नका. हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला बऱ्याच वेळा त्याच्यासाठी पोषक वातावरण असतं व्हायरससाठी, फ्लू लाईक व्हायरससाठी, त्याच्यामुळे त्याचं थोडंसं वाढ होण्याची शक्यता असते. परंतु आपण काळजी घ्यायची आहे की गर्दीची ठिकाणं आपण टाळायची आहे. दुसरं गोष्ट जे पण गरोदर माता आहेत, लहान मुलं आहेत लेस दॅन 5 इयर्स आणि सिनियर सिटीजन 60 वर्षापेक्षा वरील या सगळ्या रुग्णांची आणि ज्यांची इम्युनिटी कमी आहे जसं डायबिटीस आहे, HIV पॉझिटिव्ह रुग्ण आहे किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे असे ज्या हाय रिस्क पॉप्युलेशन आहे त्यांना शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊ द्यायचं नाही आहे. आणि पाणी भरपूर पिणे, ॲडिक्वेट हायड्रेशन, पौष्टिक आहार घेणे, हाय प्रोटीन डाएट, प्रथिनयुक्त आहार घेणे ही सगळे प्रिकॉशन पाळायचे आहेत. जर ज्यांना सर्दी खोकला झाला आहे त्यांनी शक्यतो करून रुमाल, मास्क वापरणे जेणेकरून बाकी इतर लोकांना त्याचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यायची. हस्तांदोलन टाळायचं आहे आपल्याला.
म्हणजे जेणेकरून टच द्वारे ते स्प्रेड होणार नाही. आणि थुंकी जी आहे ते सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच नाही, पण याच्यानेही तो ड्रॉपलेट इन्फेक्शनने पसरू शकतो. ही सगळी काळजी आपण घ्यायची आहे. आणि नक्कीच आपण जसं कोविडसारख्या महाभयंकर आजारावरती मात करू शकलो, हा तर सौम्य स्वरूपाचा आहोत. आपण सगळ्यांच्या सहकार्याने याच्यावर नक्कीच आपण सगळ्यांनी कोणीच घाबरून जायची गरज नाही, कारण की हा सौम्य स्वरूपाचा आहे. आणि तरीही कोणालाही अशी लक्षणं आढळली तर IGM हॉस्पिटलला या तुम्ही. आपल्याकडे सगळ्या ट्रीटमेंट सुविधा याच्यासाठीच्या अवेलेबल आहे. रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनसाठी मिळणारी जी काही औषधोपचार आहे ती सगळी आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि ह्याच्याबद्दलच्या उपाययोजना सांगायच्या झाल्या तर IGM हॉस्पिटलतर्फे आपण ह्या सगळ्या रुग्णांची डेली रिपोर्टिंग करतो. रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शनची पेशंटची पिडियाट्रिक OPD ते असू दे नाही तर जनरल OPD त्यांची नोंद घेतो आणि ती त्यांच्या औषधोपचारांची पण नोंद घेतो. तसेच आपण शासनालाही कळवतो जर वेळोवेळी असे जे काही पेशंट आले तर. दुसरी आपण उपाययोजना केलेली आहे की इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस म्हणजे ILI असं आणि सारी म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन हे 2 जे प्रकार आहेत त्याच्यातला हा व्हायरसचा इन्फेक्शन मोडतोय. त्याचं आपण रिपोर्टिंग आणि अजून चांगल्या प्रकारे रजिस्टर मेंटेन ठेवणार आहोत जेणेकरून रुग्णांना आपल्याला ट्रेस करता येईल. दुसरं गोष्ट आपण आयसोलेशन वॉर्ड 5 बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण औषध उपाययोजना आणि इमर्जन्सी मेडिसिन्स अवेलेबल केलेले आहे. मल्टीपॅरा मॉनिटर पण त्याला लावलेले आहे. इन केस जर असा पॉझिटिव्ह रुग्ण आपल्या परिसरात आढळलास तर आपण त्याच्यासाठी आयसोलेशन वॉर्डची स्थापना केलेली आहे. थँक्यू थँक्यू. मैडम हिंदी